नमस्कार, मी सोमनाथ आनंदराव शिंगाडे जाधव, राहणार शिरवळ, संघर्ष कॉलनी, बंगला नंबर 2। मी द्वितीय वर्ष कला, श्रीपतराव महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी शिकत आहे। माझ्या आजच्या कवितेचं शीर्षक आहे भाकरी। एका ऊसतोड कामगाराच्या मुलाची व्यथा, त्याच्या आईचं आणि त्याचं संभाषण मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर आता आपण ती कविता पाहूया। गाव सोडून परक्या मुलकात आहे किती गदीस काढायचं। गाव सोडून परक्या मुलकात आहे किती गदीस काढायचं। रोज उठून नव्या फडात ऊस कितीक तोडायचं। भाकऱ्या थापत माय माझी दंडानं डोळं पुसायची। भाकऱ्या थापत माय माझी दंडानं डोळं पुसायची। गिळून आवंढा समजूत माझी दबक्या सुरात काढायची। गिळून आवंढा समजूत माझी दबक्या सुरात काढायची। नशिबाला दोष देऊन, नशिबाला दोष देऊन भाकरी तव्यात टाकायची। नशिबाला दोष देऊन भाकरी तव्यात टाकायची। चर्र आवाज तव्याचा अन मनात चुरचुर व्हायाची। चर्र आवाज तव्याचा अन मनात चुरचुर व्हायाची। आहे मागून वरात माझी, आहे मागून वरात माझी फडाकडे निघायची। आहे मागून वरात माझी फडाकडे निघायची। भाकरी बांधून डोक्यात माझी प्रश्नावलीच घोळायची। भाकरी बांधून डोक्यात माझी प्रश्नावलीच घोळायची। कोयता जणू तलवार तिची, कोयता जणू तलवार तिची सपासप चालायची। कोयता जणू तलवार तिची सपासप चालायची। आवेश पाहून मला तिची भीतीच मनात दाटायची। फडा मागणं फड तोडत, फडा मागणं फड तोडत गाव आमची बदलायची। गाव फडाच्या आठवणी मनात माणसांसकट ठेवायची। आणि असंच करत आमची गावं बदलायची। धन्यवाद।